नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती काही दिवसापूर्वी जे इसेन्शियल किट मिळतं, भांडी किट आणि त्याचबरोबर सेफ्टी किट, याकरता अपॉइंटमेंट कशी घ्यायची, एकत्र सुद्धा तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकत होता, त्यावरती सविस्तर असा लाईव्ह व्हिडिओ बनवलेला होता। तर आता जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट घेण्याकरता या वेबसाईटवरती जाता तेव्हा तुम्हाला सर्व जणांना एक मेन आणि मेजर प्रॉब्लेम पाहायला मिळतो, तो म्हणजे तिथे विचारला जात आहे तुम्हाला आता युजर नेम आणि पासवर्ड। आता हा युजर नेम आणि पासवर्ड कोणता आणि कसा टाकायचा, हा प्रश्न बहुतांश बांधकाम कामगारांना पडलेला आहे, ज्यांना किट घ्यायची आहे किंवा ज्यांना किट करता अपॉइंटमेंट घ्यायची आहे। तर याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, बांधकाम कामगाराच्या ज्या किट वाटप आहेत त्या वेबसाईटवरती जर तुम्ही गेलात तर आता तुम्हाला एक प्रॉब्लेम पाहायला मिळतो, तिथे तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड विचारला जातो। तर आता हे नेमकं कशामुळे विचारलं जातं, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहितेमुळे बांधकाम कामगाराचा जो किट वाटप आहे तो तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे। यामुळेच तुम्ही वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथे युजर नेम आणि पासवर्ड विचारला जातो, तो की जनरल पब्लिक करता सध्या ही वेबसाईट बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तो तुम्हाला तिथे पाहायला मिळतो। सध्या कोणीही जनरल युजर ही वेबसाईट यूज करू शकत नाही आणि कोणत्याही प्रकारची जी किट अपॉइंटमेंट आहे ते तुम्ही घेऊ शकत नाही। आपल्याला मिळालेल्या माहितीमुळे आचारसंहितेमुळे सध्यापुरती जे किट वाटप आहे ते बंद करण्यात आलेले आहे असे सांगण्यात आलेले आहे। जर काही महत्त्वाचे अपडेट आले तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल। आता तुम्ही म्हणाल की ही वेबसाईट कधी सुरू होणार आणि आमची अपॉइंटमेंट आम्ही केव्हा बुक करू शकणार, तर मागे जेव्हा इलेक्शन होतं त्या टाइमात सुद्धा सेम प्रॉब्लेम अशा प्रकारे वेबसाईटवरती आला होता आणि तिथे सुद्धा जी वेबसाईट आहे ती बंद करून ठेवण्यात आलेली होती आणि जेव्हा कोणी या वेबसाईटवरती गेलं तर त्यांना सुद्धा अशाच प्रकारचा जो एरर आहे, जो इंटरफेस आहे तो पाहायला मिळत होता। त्यावेळेस ही वेबसाईट कमीत कमी 3 ते 4 महिने करता बंद करण्यात आलेली होती आणि कोणीही अपॉइंटमेंट जे आहे ते घेऊ शकत नव्हते। आता त्याचप्रमाणे जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही किंवा जोपर्यंत इलेक्शनची प्रोसेस संपूर्ण होत नाही तोपर्यंत तरी हे वेबसाईट अशाच प्रकारे बंद ठेवण्यात येणार आहे आणि इलेक्शन किंवा आचारसंहिता झाल्यानंतरच तुम्ही जे भांडी वाटप किट आहे, इसेन्शियल किट आहे किंवा सेफ्टी किट आहे याकरता अपॉइंटमेंट घेऊ शकणार आहात। तर साधारण आचारसंहिता संपल्यानंतरच तुम्ही या वेबसाईटवरती तुमची जे अपॉइंटमेंट आहे ते बुक करू शकणार आहात। तर ही होती सर्वात महत्त्वाची माहिती जी की बांधकाम कामगारांना या वेबसाईटवरती गेल्यानंतर अडचण येत होती। तर बांधकाम कामगाराच्या आता नक्की योजना कोणत्या सुरू आहे, तर यामध्ये तुम्ही वेबसाईटवरती नवीन रजिस्ट्रेशन, नूतनीकरण म्हणजेच रिन्यूअल, त्याचबरोबर स्कॉलरशिप चेक जर क्लेम वगैरे करत असाल तर ते सध्या सुरू आहे, ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने क्लेम करू शकता आणि त्याचं जे अपॉइंटमेंट आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता ते सुद्धा घेऊ शकता। तर जर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल, तुम्हाला जर एखाद्या क्लेम करायचा असेल, त्याचबरोबर तुमचं नूतनीकरण करायचं असेल, रिन्यूअल करायचं असेल, ते सध्या तुम्ही वेबसाईटवरती करू शकता। परंतु जर तुम्हाला किट घ्यायची असेल आणि त्याकरता जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर सध्या तात्पुरती जी वेबसाईट आहे ते बंद करण्यात आलेली आहे। वेबसाईट बद्दल काही महत्त्वाची जर अपडेट आली तर मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल। त्याकरता तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून येणारे जे अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोहोचू शकेल। मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट जे की सर्व बांधकाम कामगारांकरता अत्यंत महत्त्वाची आहे। तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका, सोबतच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।